डीपीडीसीची बैठक झाली। या बैठकीमध्ये जिल्ह्यासाठी 842 कोटी रुपयाचा जो आराखडा मंजूर झालेला होता, त्या आराखड्याच्या अनुषंगानं आज कामाचाही आराखडा आजच्या बैठकीमध्ये मंजूर केला। जिल्ह्यातल्या अनेक विकास कामाच्या संदर्भात डीपीडीसीच्या बैठकीमध्ये चर्चाही झाली। खास करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचा असणारा विजेचा प्रश्न, अल्निनोचं संकट आपल्या महाराष्ट्रावर असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये पण अजूनही पाऊस अजिबात झालेला नाही, परंतु उरमोडीच्या लाभ क्षेत्रात पाऊस झाला, उजनीच्या लाभ क्षेत्रामध्ये पाऊस झाला आणि तो पाऊस झाल्यानंतर थोडासा दिलासा आज आपल्याला मिळालेला आहे। त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांच्या वीज जे 2 तास आपण आतापर्यंत देत होतो नदीकाठच्या शेतकऱ्यांना, ते आता 5 तास देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना 5 तास वीज वितरण मिळेल। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली तेव्हा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद देईन की शेतकरी कर्जमाफीतल्या काही त्रुटी छोट्या मोठ्या होत्या, त्या सगळ्या त्रुटी आता दूर झाल्या आणि सरकारी पक्षासोबत विरोधी पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केलं। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद देईन की अधिकच्या जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ होईल आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल अशा पद्धतीचा निर्णय झाला। त्याच्यावरही चर्चा झाली। आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक विकास कामाच्या बाबतीत चर्चा होत असताना खास करून मला मनापासून माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय बावनकुळे साहेब यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आणि खास करून देवेंद्र कोटेजींच्या पाठपुराव्याचे मनापासून या ठिकाणी कौतुक मला करायचे की सोलापूर शहराचा जो बिटूचा विषय होता, गेल्या पिढ्यानपिढ्याचा प्रश्न आहे, 100 वर्षाच्या अगोदरचा आहे का त्यानंतरचा आहे, मला वाटते खूप दिवसापासूनचा विषय आहे। त्या विषयाला खऱ्या अर्थानं या शहराचं मुख्यमंत्री या शहराचे झाल्यावर सुद्धा त्या प्रश्नाला न्याय मिळाला नव्हता, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय बावनकुळे साहेबांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आम्हाला शब्द दिला होता की या 9,000 कुटुंबाचा जो प्रश्न आहे, म्हणजे जागेचा व्यवहार झालेला असताना सुद्धा त्यांना ज्या प्रचंड मोठ्या अडचणी मालकीत्वाच्या होत्या त्या सगळ्या अडचणी संपलेल्या आहेत आणि 1987च्या जो रेडी रेकनर होता, बरोबर ना, 1989 87-89 जो पहिला रेडी रेकनर होता, त्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे, म्हणजे साधारण नॉमिनल 500, 1000, कुठं 700, 200 अशा पद्धतीचा आकारणी त्याला होईल। तेवढ्या रकमेमध्ये आता स्वामित्वाचा दाखला, मालकीत्वाचा दाखला आता यांना मिळेल। ते कर्ज घेणं, बाकी नवीन बांधकाम करणं, बाकी सगळ्या विषय, म्हणजे जवळजवळ 9,000 कुटुंबांना आजपर्यंत मी या घराचा मालक आहे का नाही याबद्दल, या जमिनीचा मालक आहे का नाही याबद्दल असणारा जी शंका होती ती आता संपली आणि त्यांना मालकीत्व मिळेल। त्यासाठी कलेक्टर महोदयांना आणि आयुक्तांना माझ्या सूचना आहेत की आपण थोडंसं वारीतनं फ्री झाल्यानंतर, SIR मधनं फ्री झाल्यानंतर आपण त्याचे कॅम्प लावून हे काम पूर्णत्वाला नेण्याची आवश्यकता आहे। सोलापूर शहरामध्ये कॅम्प लावून या 9,000 कुटुंबाचा विषय आपण कायमचा मार्गी लावणार आहोत। तर अनेकांना चिंता होती की निवडणूक झाल्यानंतर आम्हाला आश्वासनाचा विसर पडला का, अशा पद्धतीचा होता, कारण पण आम्ही भारतीय जनता पक्षाचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते आहोत। जो शब्द या शहराला आम्ही दिलेला आहे तो प्रत्येक शब्द शहराचा आम्ही पूर्ण करू, त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही। IT पार्कच्या बाबतीतला जो विषय होता त्या संदर्भात, जागेच्या संदर्भात आमच्या पत्रकार महोदयांनी शंका कुशंका उपस्थित केलेल्या होत्या की नेमकं काय आहे। नेमकं मी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी IT पार्कची जागा आम्ही मान्यता दिली त्याच ठिकाणी IT पार्क होईल। जलसंपदा खात्यानं त्या जागा हस्तांतरणाचं काम मला वाटते विनामूल्य पूर्ण केलेलं आहे
आता ती जागा IT पार्कसाठी मिळालेली आहे. ती जागा विनामूल्य दिलेली आहे. मुख्यमंत्री मोदयांनी परवा जी बैठक झाली तेव्हा जलसंपदा खात्याला सूचना दिल्या होत्या, यासाठी कुठलंही मूल्य आकारू नका. तेव्हा ती जागा आता IT पार्कसाठी हस्तांतरित झाली. तेव्हा कुठलीही अडचण आता IT पार्क मध्ये येणार नाही. त्याच्या पुढची कारवाई आहे ती आता अनुषंगानं होईल. तो विषय मार्गी लागलेला आहे. विमानसेवेचा विषय सातत्यानं आपण चर्चा करतो की विमानसेवेच्या बाबतीतला विषय आहे. विजिबिलिटीच्या बाबतीतला क्लिअर विषय आहे की विमानतळाचे जे व्यवस्थापन आहे त्यांनी सांगितलेलं आहे की विजिबिलिटीची अडचण नाही. कंपनीनं स्वतःच्या फायद्यासाठी ती सेवा बंद केल्याचं निदर्शनास येतं. पहिल्या टप्प्यातली अशी परिस्थिती आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे तशी चर्चा झाली. विमान प्राधिकरणाचं काम आदरणीय दीपक कपूर साहेब बघतायत. त्यांना तशा सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहे. कंपनीला नोटीस काढलेला आहे. VGF आपण दिलेलं होतं कंपनीला, व्हायबिलिटी गॅप फंडिंगसाठी आपण जी मान्यता दिली होती, त्या गॅपच्या फंडिंगसाठी जी फाईल कंपनीची आली होती ती फाईल आपण थांबवून ठेवलेली आहे आणि कंपनीने विमानसेवा चालू करावी अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या कंपनीनं जर विमानसेवा चालू करायला काय अडचण केल्या तर पर्यायी व्यवस्था त्या कंपनीचं या ठिकाणचं विमान उड्डाणाचं जे त्यांना परवानगी दिली ती रद्द करून नवी विमान सेवा चालू करण्यासंदर्भात मी विचार भविष्यामध्ये करू. कंपनीला आम्ही तशा नोटीस कलेक्टर मोदयांना सांगितलं तर त्या नोटीस बहुतेक पोहोचल्या असतील. त्यामुळे तोही विषय काही अडचणीचा येणार नाही. खास करून मला पुन्हा आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो की सोलापूर शहराचा जो पाण्याचा प्रश्न होता, त्या इंटरनल पाईपलाईनचा विषय होता, त्याचा टेंडर काढण्यातल्या जवळ बहुतांश त्रुटी ज्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी अजून 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागेल आणि सगळ्या त्रुटी पूर्ण करून साधारण नोव्हेंबर एंडच्या आत संबंधित योजनेचं टेंडर काढण्यासंदर्भात सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्यासाठी सन्माननीय सचिव मोदयांनी मुख्यमंत्री मोदयांना तसा शब्द दिलाय की आम्ही त्या कालावधीच्या आत आम्ही टेंडर काढू. त्यामुळे तोही विषय बऱ्यापैकी आता मार्गी लागलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो विषय होता की मी आल्यापासून उड्डाण पुलाचा विषय, एकच विषयाला मी न्याय देऊ शकलो नव्हतो. आपण त्याही विषयाला न्याय देण्यासंदर्भातली भूमिका माननीय मुख्यमंत्री, खास करून कलेक्टर मोदयांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करेन की त्यांनी त्या जागेचे जे विषय होते ते सगळे विषय त्यांनी सोडवलेले आहेत. बहुतांश विषय आता जागेचे मार्गी लागलेले आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या 1-2 विषय राहिलेले आहेत. त्याही संदर्भात ती अडचण साधारण किती टक्के अडचण राहिली? 10% अडचण राहिलेली आहे. म्हणजे 70% जागा आता ताब्यात येण्यात काय अडचण नाही. त्यामुळे टेंडरची प्रक्रिया करून काम चालू करायला कुठलीही अडचण नाही. त्यामुळं लवकरच आता नव्यानं टेंडर करण्याच्या सूचना सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत आणि ते टेंडर होईल आणि आपल्या उड्डाणपुलाचंही काम या निमित्तानं चालू होईल. त्यामुळे सारखा जो आपल्याला प्रश्न पडलेला आहे की उड्डाणपुलाचा काय करणार, मी खरं तर सोलापूरच्या पत्रकारितेचे मनापासून मी कौतुक करेन. कारण सातत्यानं या सोलापूर शहराचे ज्वलंत इश्यू आहेत ते सातत्यानं जिवंत ठेवण्याचं आणि त्याला मार्ग निघेपर्यंत लढाई करण्याचं काम आमच्या लोकप्रतिनिधी सोबत आमची मीडिया पण करते. याचंही मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं कौतुक करेन. हे बहुतांश विषय जे आहेत ते आता मार्गी लागतात. पाऊस कमी आहे चालू वर्षी, काही गोष्टीची काळजी आपल्याला करायला लागेल. मी खास करून जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना माझी हात जोडून विनंती राहील की बाबांनो, शेतीच्या आपल्या सगळ्यावर खूप मोठं संकट अल्निनोचं येईल अशी परिस्थिती आहे. अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नाही. भविष्यात अजून पावसाची अपेक्षा आपल्याला आहे. परंतु सद्यस्थितीत आपल्याला जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जाण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता आपली झाली पाहिजे. जे पाणी आहे ते जपून वापरलं पाहिजे. शेवटच्या टप्प्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळं शेतीचा विषय महत्वाचा आहेच, त्यासोबत पिण्याच्या पाण्याचाही विषय महत्वाचा आहे. यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता आहे. ते सगळे मिळून सगळे शेतकरी बांधव करतील. जो शेतीच्या विजेचा प्रश्न आहे तो मलाही माहिती आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे.
तर शेतकऱ्यांची अडचण मला माहिती आहे. हातातोंडात आलेलं पीक जेव्हा अडचणीत येतं तेव्हा त्याला काय वेदना होत्या, या सगळ्या शेतकरी बांधवांची मी क्षमा मागेन. परंतु परिस्थिती आणि वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे, ती समजून घेतील अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आता 2 तासाची वीज आम्ही 5 तास करण्याच्या सूचना आजच दिलेल्या आहेत. उद्यापासून 5 तास किंवा आजपासूनच 5 तास वीज मिळेल. जर आणखीन पाऊस पडला तर मग रेग्युलर रुटीन आपल्याला वीज द्यायला अडचण येणार नाही. याही संदर्भात आपण कारवाई करू. त्यामुळे बहुतांश जे आपले विषय आहेत या अनुषंगाने आपण विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की भारतीय जनता पक्षानं या सोलापूर शहराला, सोलापूर जिल्ह्याला जो शब्द दिलेला आहे तो प्रत्येक शब्द आम्ही वेळेत पूर्ण करू, याच्याबद्दल आपण निश्चिंत राहावं अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करत असताना, दुसरा जो घरकुलाचा विषय होता त्याही घरकुलाच्या प्रश्नाला मुख्यमंत्री मोदयांनी न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. तशा सूचना सन्माननीय सचिव मोदयांना दिलेल्या आहेत आणि SRAच्या धर्तीवर या शहरातल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन कसं करता येईल याही संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं तो विषय लवकरच आता मार्गी लागेल आणि या शहरातले जवळजवळ सगळे विषय संपतील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि जिल्हा नियोजन जे विषय आज मंजूर केलेले आहेत त्या अनुषंगानं मला सांगायला आनंद दुसरा होतो की जिल्ह्यातला राज्यातला पहिला जिल्हा आहे की ज्याच्या मान्यता 100% आहे, ज्याचे वर्क ऑर्डर 100% आहे, ज्याचा खर्च 100% आहे. अशी आमची जिल्हा नियोजन कमिटीनं खूप सर्वोत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे कलेक्टर आणि त्यांच्यासोबत त्यांचे सगळे सहकारी, खास करून माझे ऑफिसचं काम बघणारे आदरणीय घुलेजी, या सगळ्यांचं मी या निमित्ताने मी मनापासून कौतुक करेन की खूप चांगलं काम या जिल्हा प्लॅनिंग कमिटीने केलेलं आहे. याचंही कौतुक या निमित्तानं करेन. मोहिते पाटलांचं नाव असलेला एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतोय, ज्यामध्ये जे आहे ते एका अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी दिली, तुझा हातपाय तोडण्याचा दावा केलेला त्या ऑडिओ क्लिप मध्ये. आणि राम सातपुते असं म्हणतात की बीडीओच्या समोर जे आहे त्या अधिकाऱ्याला मारहाण झालेली आहे. नाही, तो विषय खूप गंभीर आहे. त्या अधिकाऱ्याला मारहाण झालेली आहे, धार लावून त्याला मारहाण केलेली आहे. त्याला जी धमकी दिलेली आहे ती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, आपण ऐकलेली आहे. मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की संबंधित त्याच्यामध्ये जो दोषी आहे त्याच्यावर FIR दाखल करण्याच्या, पोलिसांनी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पोलीस कारवाई करतील. या जिल्ह्यामध्ये कुणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे, अधिकाऱ्यांना कामापासून पळता येणार नाही, परंतु काम करत असताना अधिकाऱ्यांच्यावर धकटशाही किंवा गुंडगिरी करून कोण काम करायचा प्रयत्न करत असेल तर अशी कुठली गुंडगिरी या जिल्ह्यामध्ये चालू दिली जाणार नाही. तुम्ही बैठकीमध्ये असं सांगितलं की आदिल नदी असेल किंवा नाले असेल या परिसरामध्ये जे ऑलरेडी लेआउट मंजूर झाले किंवा बांधकाम झाले, जर तुम्ही पाठकाम करता असेल तर आयुक्त असतील किंवा संबंधित अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करणार. शहरातल्या नाल्यांचा गंभीर प्रश्न आहे तुमचं. नाही, आपण दोन्ही बाजून आपण चर्चा करत असतो. आम्ही आता परवानगी तर तुम्ही म्हणणार का दिली याची चर्चा होईल. आम्ही नाही दिली तर मग लोकांचे घरं का पाडताय, लोकांना का अडचणीत आणताय, लोकांना रस्त्यावर का आणताय याची चर्चा होईल. त्यामुळे एका प्रश्नाला 2 बाजू असतात. पण मी या ठिकाणी सांगेन, लेआउट मंजूर झाला असेल आणि तो नदीपात्रात असेल तो लेआउट रद्द करू. पण जे बांधकाम आहे, ज्यांनी घरं बांधलेली आहेत ते जर त्या लाईन मध्ये आलं तर मात्र त्या घराचं संरक्षण आपल्याला करावं लागेल. त्यासाठी नाला नदी हा विषय बाजूला ठेवून संबंधित नाला वेळ पडली तर आपण त्याची खोदाई करू, त्याच्यामधून खोलीकरण करू, त्यातून जो विसर्ग आहे तो त्याच्यातून त्याला जागा कशी मिळेल याची काळजी घेऊ आणि त्या ठिकाणी बांधकामांचं संरक्षण करण्याची जबाबदारी शेवटी या शहराचे नागरिक, आमदार म्हणून, प्रतिनिधी म्हणून, मी पालकमंत्री म्हणून आमची जबाबदारी आहे की जनतेच्या हिताचं रक्षण करणं, लोकांच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं. पण एक आहे, आता इथून पुढे मात्र कोणालाही तिथे परवानगी दिली जाणार नाही. तो इथून पुढचा कुठलाही लेआउट मंजूर करत असताना, बांधकाम मंजूर करत असताना महापालिकेनं त्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. कलेक्टर महोदयांनी त्याच्या संदर्भात काळजी घेतलेली पाहिजे. पुन्हा प्रश्न निर्माण करायचे आणि पुन्हा ते प्रश्न घेऊन छातीवर यायचं असं जे काम चालू आहे ते आता कधीतरी थांबलं पाहिजे. त्यामुळं प्राप्त परिस्थितीमध्ये
कोणाच्याही घराला धक्का लागू दिला जाणार नाही. सगळ्या घरांचं रक्षण आपण करू. वेळ पडली तर नदीचं नाला नदी जे काय असेल त्याचं खोलीकरण करू आणि त्यातून पाण्याला वाट करून देऊ. सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी आता दुपारी निवेदन दिलं तुम्हाला, आम्हाला वीज वेळेवर मिळत नाहीये, 8 तास वीज मागणी केली आहे, 2 तासच मिळते. नंतर आम्ही 28 गावं जी आहेत ना कर्नाटकात जाऊ, आम्हाला परवानगी देऊन तुम्हाला निवेदन दिलं. मला वाटतं हा राजकीय विषय आहे. शेतकरी बांधव कुठला असला तर तो आमचा शेतकरी आहे. त्याच्या प्रश्नाची सोडवणूक आम्ही केलीच पाहिजे, आमची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून सरकार कधीही मागे राहणार नाही. आणि मुख्यमंत्री मोदयांनी या सीमावर्ती भागाला न्याय देण्यासाठी जे काही करता येईल ते करायचा संकल्प केलाय आणि आजपर्यंत केलं पण आहे. आताही मी सांगतो शेतकरी बांधवांना की बिलकुल काळजी करू नका. जे जे त्या भागात करणं अपेक्षित आहे ते सगळं आपण करतोय. तिथल्या शेतकरी बांधवांना वीजही आपण देतोय. फक्त माझी विनंती अशी आहे की प्रत्येक वेळी शेवटी संकट आपण बघितलं पाहिजे. दुष्काळाचं संकट फक्त महाराष्ट्रावर आलं असं नाही, ते कर्नाटकवर ते देशावर आहे. अल निनोचा इफेक्ट फक्त एकट्या सोलापूर जिल्ह्यावर आहे का सीमावर्ती भागात आहे का? तो सगळ्या ठिकाणी आहे. त्यामुळं आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जी परिस्थिती निर्माण झालेली आहे नैसर्गिक आहे. अतिवृष्टी आली आपण सगळ्यांनी बघितलं. अतिवृष्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात एका जिल्ह्याला 874 कोटी रुपये कधी मिळाले होते, कधी नव्हते मिळाले. प्रत्येक दुष्काळ अतिवृष्टीनं बाधित लोकांना मदत दिली, त्याचंही कौतुक झालं पाहिजे. तेव्हा चांगलं काम करत असताना शेवटी एका दुसरी चूक होत असते. शेवटी माणूस म्हणून काम करताना चुका होत असतात. माझ्या सीमावर्ती भागातल्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण प्रत्येक वेळी अशा गोष्टी करणं बरोबर नाही. आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीला न्याय द्यायची भूमिका आम्ही घेऊ. त्यांच्या सीमावर्ती भागातल्या विजेचा प्रश्न आहे, त्याही भागाला विजेच्या प्रश्नाला आजच सांगितलं की 5 तास आम्ही वीज देतोय, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. त्यांच्या आणखीन काय प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला आपण न्याय देऊ. त्याचबरोबर ते असं म्हणतायत की कर्नाटकमध्ये जे आहे ते 15 ते 16 तास जे आहे ते तिथलं पाणी उपसलं जातंय, मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. त्या संदर्भात काय कर्नाटक राज्याशी किंवा तिथल्या प्रशासनाशी काय संपर्क करणार? त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. शेवटी एक लक्षात घ्या, आता तुम्ही 2 शेतकरी आहे, तुम्हाला सांगितलं तू उचलू नका तर तुम्ही थांबताय का? हा तर राज्याचा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे. त्यामुळं देशातला प्रत्येक शेतकरी आपला असताना शेवटी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या हिताचं रक्षण केलं पाहिजे, आपली जबाबदारी आहे. त्या जबाबदारीत आपण बाजूला न जाता कलेक्टर महोदयांनी तिथल्या कलेक्टरशी चर्चा केलेली आहे. त्यांनाही वीज नियंत्रित ठेवण्याच्या सूचना त्यांनाही दिलेल्या आहेत. त्यामुळं शेवटी आलेलं पाणी जे आहे ते पाणी जर कर्नाटकच्या बाउंड्रीत मिळत नसतं तर मग हा विषय उत्पन्न झाला नसता. पण शेवटी कर्नाटकचा निर्णय घ्यायची जबाबदारी कर्नाटकची आहे. या गोष्टी आपणही समजून घेतल्या पाहिजेत. तर प्रत्येक वेळी सीमावर्ती भागाच्या बाबतीतला विषय आपण सांगतात. शेवटी त्या भागात लाईट कनेक्शन कमी, वीज कमी करावी का नाही करावी, विजेचं कनेक्शन थांबवावं का नाही थांबवावं, हा कर्नाटक सरकारचा विषय आहे. परंतु कर्नाटकच्या त्या भागातल्या कलेक्टरशी आपल्या कलेक्टरांची चर्चा झालेली आहे आणि आपली संपर्कात आहे. नियोजन समिती अस्तित्वात येईल का? एक प्रश्न, 2 प्रश्न. नियोजन समितीचे सदस्य आहेत ते निवडून येईल पुढच्या टीपीसी पर्यंत? तुमच्या मनात आहे ते माझ्या ध्यानात आहे. त्यामुळे तुमच्या मनातली गोष्ट पूर्ण होईल. लवकरच डीपीडीसी अस्तित्वात येईल, डीपीडीसीची कमिटी अस्तित्वात येईल. लवकरच डीपीडीसीचे जिल्हा परिषदेतले आणि नगरपालिकेतले सदस्य प्लॅनिंग कमिटीवर येतील. त्यामुळे तुमच्या मनातल्या गोष्टी मी कायम ध्यानात ठेवत असतो. खासदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. कलेक्टर साहेबांनी त्यांना पत्र दिलं की फंड तुम्हाला डीपीसीचा दिला जाईल. काँग्रेसच्या पत्र दिले. खासदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. आता तुम्ही बैठकीला होता, तुम्ही बैठकीत होता. बैठकीच्या चर्चेचा साक्षीदार असताना अशा पद्धतीचा प्रश्न विचारणं मला वाटतं उचित नाही. खासदार मोदयांनी निधी वाटपाबद्दल कुठलाही प्रश्न उपस्थित केलेला नाही, कुठलीही चर्चा झालेली नाही. आणि असं असताना आपण विनाकारण वाद निर्माण करण्याची आपली जी कायमची विषय आहे तो विषय आपण थांबवा अशी माझी विनंती आहे. खूप खेळीमेळीमध्ये आज जिल्हा प्लॅनिंग कमिटीची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये सगळ्याच विषयावर प्रत्येकाने मांडलेल्या प्रत्येक विषयावर चर्चा झाली आणि त्या विषयावर सोल्युशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सोलापूरची जिल्हा परिषद प्लॅनिंगची कमिटीची बैठक ही आदर्शवत बैठक राज्यामध्ये सातत्याने होते. आपण बघितलं 2025 पासून जी बैठक पहिली असेल, दुसरी असेल,